पावसात फळं खावी की नाही, खायची तर कोणती आणि कोणत्या वेळेला? पावसाळ्यात आजारी पडायची शक्यता जास्त. अशा वेळी आहारात फळांचे प्रमाण किती कसे असावे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी फळं खाणे शक्यतो टाळायला हवे. पावसाळ्याच्या दिवसात आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. अशात आजारपण वाढण्याची शक्यताच अधिक. सततचा ओलावा आणि गारठा यामुळे आजारांना आमंत्रण मिळण्याचा हा काळ. आणि अशा काळात आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. पण साधारणपणे पचायला हलका, ताजा आणि गरम आहार या काळात घ्यायला हवा. फळं आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स आणि आरोग्यासाठी आवश्यक घटक असतात. असे असले तरी पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करावा का? या काळात भाज्या, फळे कमी प्रमाणात मिळतात. मिळाली तर खूप महाग मिळतात. मुख्य म्हणजे पचनशक्ती क्षीण झाल्याने या काळात फळं कितपत खावीत, खाली तर कोणती फळं पावसाळ्यात चांगली, ही फळं दिवसांच्या कोणत्या वेळेला खायला हवीत याविषयी आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात. म्हणूनच याविषयी योग्य ती माहिती मिळावी यासाठी आपण पावसाळा आणि फलाहार याबाबत माहिती घेणार आहोत. तर पहिलं आहे, कोणती फळे खाऊ नयेत. पावसाळ्याच्या काळात वातावरणात साधारणपणे गारठा असतो. त्यामुळे कफ होईल अशी फळे टाळायला हवीत. केळी, पेरू, सीताफळ यांसारख्या फळांमुळे कफ वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ही फळे शक्यतो खाऊ नयेत. दुसरं, फळे खरेदी करताना पावसाळ्यात फळांना जास्त प्रमाणात माती असण्याची शक्यता असते. या मातीमुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतात. तसेच फळे आणताना थोडी कच्ची आणावीत. पूर्ण पिकलेली फळे आणली तर पावसाळी वातावरणात आतून खराब असण्याची शक्यता असते. अनेकदा पावसाच्या वातावरणात फळांमध्ये अळ्या, बारीक किडे असतात. अशी फळे पोटात गेल्यात इन्फेक्शन होऊ शकते. तिसरं, कोणती फळे चालतील. या काळात पपई, डाळिंब, सफरचंद, पेर ही फळे साधारणपणे खाऊ शकतो. मात्र ही फळे बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून खावीत. तसेच खोकला नसेल तर संत्री आणि मोसंबी खायला हरकत नाही. मात्र ती जास्त आंबट असतील तर टाळलेली जास्त चांगली. तसंच ही फळे आवडतात म्हणून अति प्रमाणात खाऊ नयेत, तर योग्य त्या प्रमाणातच खायला हवीत. चौथं, कोणत्या वेळेला खावीत. फळं शक्यतो सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खाल्लेली केव्हाही चांगली. दुपारच्या जेवणाआधी किंवा नाश्त्याच्या वेळेला फळं खाल्लेली चांगली. मात्र कोणत्याही जेवणानंतर फळं खाणे टाळावे. यामुळे पचनशक्ती कमजोर होण्याची शक्यता असते. फळं कच्ची असतात तर अन्न शिजवलेले असते. या दोन्ही गोष्टी एका वेळी खाल्ल्यास त्या योग्य रीतीने पचत नाही. संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी फळं खाणे शक्यतो टाळायला हवे. मित्रमैत्रिणी, तुम्हाला कळालं असेल की पावसाळ्यामध्ये फळं खावी की नाही खावी आणि जर तुम्ही खात असाल तर कोणती काळजी घ्यावी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.